श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आय होप तुम्ही सगळे स्वस्त आणि मस्त असाल. तर हे जी व्हिडिओ आहे ना, हे व्हिडिओ मी 9 डेजचे व्हिडिओ थर्सडेला म्हणजे 9 डेजची पूजा झाली थर्सडेला. आणि 9 डेजची पूजा झाल्यावर त्या दिवशी मी म्हटले ह्यांना चला आपण उठूया. तर ह्यांनी म्हटले मला जरा कामानं बाहेर जायचं आहे, तर तू लेकरांना घेऊन आरती कर आणि उठव गणपती आणि आपण फ्रायडेला जाऊन विसर्जन करू. तर मी म्हटलं ठीक आहे. तर मग त्या दिवशी लेकरांना घेऊन आरती केली आणि नेक्स्ट डेला मला फ्रायडेला जायचं होतं विसर्जनाला. तर मग त्या दिवशी आरती केले आणि गणपती हलवून ठेवले आणि दुसऱ्या दिवशी विसर्जनाला आम्ही निघालो आणि विसर्जनाचा बी व्हिडिओ येईल. आणि मग नंतरच्याला विसर्जन केलं. विसर्जन करून तिकडून तसंच बालापूरला गेलो. बालापूरला गेल्यावर तिथे फेमस हैदराबादचा फेमस गणपती आहे खडताबादचा आणि बालापूरचं. ते नंतरच्याला मी सांगेन ते बालापूरच्या व्हिडिओमध्ये. आणि मग ते करून म्हणजे ते विसर्जन करून आणि बालापूरचं गणपती बघून यायला मला लेट झालं. मग त्या दिवशी बी अपलोड करायला असं टाईम भेटलं नाही, थकून गेलं तर भरपूर. मग आणि सॅटर्डेला तर गणपती विसर्जन होतं. मग सगळे गणपती आम्ही बघायला गेलो होतो. त्या दिवशी बी टाईम भेटलं नाही आम्हाला घरला यायला रात्रीचे 10 वाजले. तर मग हे व्हिडिओ ना मी काल संडेला मी अपलोड केले होते. आणि अपलोड केल्यावर ना आणि ह्याच्यामध्ये काही म्युझिक नव्हतं, पण कसं कॉपीराईट आलं ते बी काय मला माहीत नाही. आणि व्हिडिओ अपलोड केल्यावर 24 घंट्यानंतर माहीत होते आपल्याला की कॉपीराईट आहे का नॉर्मल चांगलं गेलं व्हिडिओ ते. तर मग आत्ता जस्ट मी बघितले YT स्टुडिओ खोलले आणि बघितले तर व्हिडिओला कॉपीराईट आला आहे. तर ते व्हिडिओ डिलीट केले आणि हे व्हिडिओ अजून डबल मी रेकॉर्ड करून अपलोड करत आहे. तर तुम्ही नक्की बघा. मी एवढं मेहनत करून एडिटिंग करून व्हिडिओ शूट करून एडिटिंग करून नंतर अपलोड करायला कमीत कमी मला 2 घंटे लागतात. तर आज डबल काम झालं माझं. तर मी किती कोशिश करते 7ला 7:30ला व्हिडिओ अपलोड करावा, पण ते कसं 8 8:30 वाजूच लागले, लेट होऊ लागले. कॉपीराईट आलं का टेन्शन येते. मग कशामुळे येऊ लागले. मी तर थोडे म्युझिक घालत नाही, पण आता ते कालचं डिलीट केले आणि दुसरं एडिट करून ते पुरंच म्यूट करून मी माझ्या बोलायचं रेकॉर्ड करून अपलोड करत आहे. तर तुम्ही बघा आणि माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सपोर्ट करा. खूप मेहनत करत आहे मी. आणि माझं व्हिडिओ स्किप करू नका, स्टार्टिंगपासून एंडिंगपर्यंत बघा. आणि एवढं व्हिडिओ एडिटिंग करून सगळं करून कॉपीराईट आलं तर मग माणसाला एक टेन्शन राहते. मला अजून भरपूर व्हिडिओ अपलोड करायचे आहेत, पण आता हे एकच डबल आता टाकावं लागेल मला. काल टाकलेलं आज टाकावं लागेल. आणि नाहीतर गणपती विसर्जनाचं व्हिडिओ मी एडिट करून अपलोड बी केले आहे, फक्त पब्लिक करायचं आहे. मग ते पब्लिक करणार होतेच की मग हे कळालं की ह्याला कॉपीराईट आलं आहे. त्याच्यामुळं आता हे डिलीट करून अजून डबल एडिट करून मी आता घालत आहे. तर प्लीज बघत राहा. ह्याच्यामध्ये जी मोदकाचं व्हिडिओ मी रेसिपी घातले नाही, कारण की आता संकष्ट चतुर्थी आहे बुधवारी. त्या दिवशी मी मोदकाचं चांगलं डिटेलमध्ये व्हिडिओ टाकीन. तेवढं सगळे करतात तसंच खोबऱ्याचेच मोदक, दुसरं काही नवीन नाही. आणि नेक्स्ट चतुर्थीला म्हणलं तर मी उकडीचे मोदक करीन. तर मग ह्या व्हिडिओमध्ये जास्त काही दाखवाय नाही. मी मोदकाचं लास्ट डेजला 9 डेजच्या पूजाला मी मोदक केले होते. भरपूर छान म्हणजे कालच्या ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये खूप काही बोलले होते, पण आता काय अजून डबल तेच बोलायचं. त्याच्यामुळे आता ते डिलीट करावं लागलं आणि डबल रेकॉर्ड करत आहे मी. तर मग हे मोदक तर मी संकष्ट चतुर्थीला दाखवीन आणि पुरा व्हिडिओ बघत राहा. आणि माझे 9 दिवसाचे मुग्गू म्हणजे रांगोळी कशी आली, मला जमली का नाही, 9 दिवसाचे माझे गणपतीचे व्हिडिओ तुम्हाला आवडलेत का नाही हे प्लीज कमेंट्स करून सांगत जावा मला. आणि म्हणजे आमच्या इकडं हैदराबादला कसं फेस्टिवल साजरा करतात, म्हणजे हर एक सण वार कसं करतात ना. आता नवरात्री येणार. पहिलं तर मला आता घराची साफसफाई करायची आहे. साफसफाई केल्यावर मग नवरात्रीची तयारी करायची आहे. तर चला तर मग ते दुसऱ्या व्हिडिओमध्ये बोलेल मी नवरात्रीचं. आणि इथं मी आरती मुग्गू काढत आहे. मुग्गू काढल्यावर आरती करून गणपतीला हलवायचं आहे मला. तर मग आणि मी त्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी हे केलते ना मोदक केलते ना, त्या दिवशी मला गल्लीमध्ये आरतीला बी जायचं होतं. तर त्याच्यामुळं मी मोदकचं व्हिडिओ करायला मला टाईम भेटलं नाही. पटकन घरामधली आरती केलो आणि गल्लीमध्ये म्हणजे गणपती बी त्या दिवशीच उठणार होते. लास्टची आरती होती मोठ्या गणपतीची. त्याच्यामुळं आम्हाला तिकडे जायचं असल्यामुळं मी जल्दी घरच्या गणपतीची पूजा केली आणि अश्विन गणपती हलवून ठेवलं. तर मग अजून भरपूर व्हिडिओ यायच्यात. असं कॉपीराईट येत गेलं तर मग माणसाला टेन्शन येणार, कसं घालणार माणूस. तुम्ही बी सपोर्ट करत जावा. आणि बघूत आता आज तर ते अपलोड केलं ते विसर्जनाचं. आता उद्याच्याला पब्लिक करते. उद्या मंगळवार आहे, उद्या करते. आता हे सेफ म्हणजे झालं तर बरं आहे. याला अजून डबल येऊ नये कॉपीराईट. तर बघते, तर ट्राय करते अजून नवीन व्हिडिओ करायला. भरपूर पहिलेचे व्हिडिओ आहेत. पण आता एक असं होऊ लागल्यावर डबल रेकॉर्ड करायचं, डबल एडिटिंग करायचं, हेच म्हणलं तर माणसाला टेन्शन येणार. चला तर मग तुम्ही व्हिडिओ बघत राहा आणि मला गणपती जमलं का नाही ते बी सांगा.
काल अपलोड केले होते ना, त्या व्हिडिओमध्ये मी बोलत होते, हे जी आहे ना क्लिप याच्यामध्ये बोलत होते, पण काय झालं कशामुळे कॉपीरायटर मला काही समजमध्ये आलं नाही. यूट्यूबची मला काही जास्त माहिती नाही, काही नाही. आणि मग चला तर मग तुम्हाला व्हिडिओ माझं कसं वाटलं नक्की सांगा. आणि मग जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन आले आहे ते प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.